नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत द फॉल ऑफ ट्रॉय याचा पार्ट 2 चे मराठीमध्ये भाषांतर। परंतु विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, म्हणजे नवनवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि तुमचा जो अभ्यास आहे तो व्यवस्थित होत राहील। तर चला विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया। द फॉल ऑफ ट्रॉय पार्ट 2। ॲट लास्ट ट्रॉय वॉज टेकन नॉट बाय फोर्स बट बाय अ ट्रिक। म्हणजे ट्रॉय हे शहर जिंकले गेले, परंतु हे बलाने नाही तर म्हणजे शक्तीने नाही तर युक्तीने जिंकलं गेलं। इट वॉज द कनिंग ऑडिसियस हू थॉट ऑफ अ प्लॅन टू ऑब्टेन द विक्ट्री। हा सर्व जो प्लॅन आखला होता तो होता ऑडिसियसचा। तो ऑडिसियस हा कसा होता? कनिंग म्हणजे एकदम चतुर किंवा लबाड होता। लेट अस बिल्ड अ ग्रेट वुडन हॉर्स ही सेड। तो म्हणाला की आपण एक भव्य म्हणजेच मोठा असा एक लाकडाचा घोडा बनवूया, बिग इनफ टू होल्ड मेन इनसाइड इट। आणि तो एवढा बनवूया की त्यामध्ये काही माणसे बसू शकतील। अँड लेट सम ऑफ आवर बेस्ट फायटर्स हाईड इन द हॉर्स। आणि आपले जे काही चांगले योद्धे आहेत त्या योद्ध्यांना आपण त्या घोड्यामध्ये बसून ठेवूया। देन लेट अस बर्न आवर टेंट्स अँड प्रिटेंड टू सेल अवे इन आवर शिप। आणि आपण नंतर काय करूया तर आपले जे काही टेंट होते, टेंट म्हणजेच काय तंबू सर्व जाळून टाकूया आणि त्यांना असं भासवूया की आपण दूर निघून गेलोया। बट इन्स्टेड ऑफ सेलिंग अवे वी विल रिटर्न इन द नाईट। परंतु आपण माघारी यायच्या अगोदर आपण काय करूया की लपून बसूया आणि नंतर रात्र झाल्यानंतर परत पुन्हा तिथं येऊया। When the Trojans are asleep, we will attack the city and burn and kill। म्हणजे जेव्हा ट्रोजन लोक झोपलेले राहतील तेव्हा आपण त्यांच्यावरती अटॅक करू शहरावरती आणि त्यांना जाळू आणि मारून टाकू। ग्रीक लीडर्स डिसाइडेड टू फॉलो द ॲडवाइस ऑफ द वाईज ऑडिसियस। तर जे ग्रीक लोकांचा जो सेनापती होता त्यांनी ऑडिसियसचे जे म्हणणे होते ते मानले। सो अ ग्रेट हॉर्स ऑफ वूड वॉज मेड बाय अ स्किलफुल इंजिनियर। आता मोठा भव्य असा लाकडाचा घोडा बनवला गेला काही स्किलफुल अभियंत्यांनी आणि ग्रेटेस्ट हिरोज आणि काही महान लोक होते त्यांनी बनवला। मेनलॉज ऑडिसियस हिमसेल्फ अँड अदर इंटरडीड। म्हणजे मेनलॉज ऑडिसियस आणि इतर लोक त्या घोड्यामध्ये जाऊन बसले। द लास्ट मॅन टू गो इज बिंग द आर्किटेक्ट हिमसेल्फ हू न्यू द सिक्रेट ऑफ ओपनिंग अँड शटिंग द एंट्रन्स। आणि त्या घोड्यामध्ये सर्वात शेवटी शिरणारा माणूस तो होता म्हणजे आर्किटेक्ट म्हणजे की ज्याने जो घोडा बनवला होता आणि त्याला माहीत होतं की हा घोडा उघडायचा कसा आणि बंद कसा करायचा त्याचे गेट। दॅट इव्हनिंग द ग्रीक्स बर्न देअर टेंट्स अँड सेल्ड अवे इन देअर शिप। त्या दिवशी ग्रीक लोकांनी त्यांचे जे तंबू होते ते जाळून टाकले आणि दूर निघून गेले। बट दे डिड नॉट गो व्हेरी फार। परंतु ते खूप जास्त दूर नाही गेले। ओनली वन मॅन वॉज लेफ्ट बिहाइंड टू परस्युएड द ट्रोजन्स टू ड्रॅग द हॉर्स इन टू देअर सिटी। आणि शेवटी तिथं फक्त एकच माणूस राहिला की जो ट्रोजन लोकांना पटवून देईल की हा घोडा तुम्ही तुमच्या शहरामध्ये म्हणजे घेऊन जा। नेक्स्ट स्टांजा। नेक्स्ट डे द ट्रोजन्स वोकअप। दुसऱ्या दिवशी ट्रोजन उठले। एक्सपेक्टिंग टू गो आउट अँड फाईट ॲज दे हॅड डन फॉर द पास्ट 10 years। त्यांना माहीत होतं की आता उठून आपल्याला लढाई करायला जायचं आहे। परंतु जे उठले आणि त्यांना माहीत होतं की 10 वर्षांपासून आपलं युद्ध चालू आहे, ते युद्ध करायला आपल्याला पहाटे उठून जायचं आहे। व्हॉट अ डिलाइट अँड सरप्राईज दे फेल्ट ॲट द साईट दे सॉ ऑन द सी शोअर आउटसाइड द वॉल। परंतु ते खूप आनंदी आणि एकदम आश्चर्यचकित झाले की जेव्हा त्यांनी त्या बाहेर बघितलं समुद्र किनाऱ्यावरती आणि त्या भिंतींकडे। इट सीम्ड दॅट द लॉंग सीज वॉज ओव्हर ॲट लास्ट। असं दिसत होतं की जणू काही जो वेढा होता एवढ्या वर्षांपासून घातलेला तो वेढा आज सुटला। द टेंट्स हॅज बीन बर्न्ड। आणि त्यांचे जे तंबू होते ते जाळून तिथं पडलेले होते। द शोअर वॉज डेझर्टेड। आणि जो समुद्र किनारा होता तर तिथं काहीच नव्हतं, सर्व जाळून त्यांनी खाक करून दिलं होतं की जणू काही असं वाटेल की ते निघून गेले आहेत। द ग्रीक शिप हॅड ऑल गॉन। सगळ्या ग्रीक लोकांच्या ज्या शिप होत्या त्या निघून गेलेल्या होत्या।
इट्स पीस ॲट लास्ट दे क्राईड अँड ओपन वाईड देअर गेट अँड केम आउट इन लार्ज नंबर ऑन द प्लेन. म्हणजे शेवटी त्यांना आनंदाने ओरडले आणि गेट, जे भव्य गेट होतं शहराचं, ते उघडलं आणि खूप सारे ट्रोजन लोक बाहेर जमिनीवरती आले. ग्लॅड टू बी फ्री अगेन टू गो व्हेअर दे पास्ट. आणि त्यांना आनंद झाला होता की आपण आता कुठेही जाऊ शकतो, आपल्याला मन पटेल ते तिथे. देन दे सॉ ऑन द सँड्स द ह्यूज वुडन हॉर्स. परंतु त्यांनी तिथं समुद्राच्या किनारी त्या वाळूवरती त्यांना एक मोठा भव्य असा घोडा दिसला. दे गॅदर्ड राऊंड इट इन ॲस्टॉनिशमेंट. आणि एकदम मंत्रमुग्ध म्हणजेच आश्चर्य होऊन ते त्या घोड्याभोवती जमा झाले. फॉर इट वॉज इंडीड अ वंडरफुल पीस ऑफ वर्क. आणि तो घोडा एकदम सुंदर अशा प्रकारे बनवलेला होता. As they were wondering how the horse had built and why it has been left behind, they म्हणजे की जो घोडा होता तो एकदम आश्चर्यचकित करणारा होता, का अशा प्रकारे बांधला होता आणि व्हाय इट हॅज बीन लेफ्ट बिहाइंड. आणि त्यांना प्रश्न पडला की हा घोडा त्यांनी इथं का ठेवलेला आहे. नेक्स्ट, दे फाउंड अ ग्रीक विथ हिज हँड्स टाय टुगेदर लाईंग अंडर इट. त्या घोड्याखाली एक ग्रीक व्यक्ती होता की त्याचे हात बांधून त्याला घोड्याखाली टाकलेलं होतं. व्हेन द ट्रोजन्स ड्रॅग्ड हिम आउट द मॅन प्रिटेंड टू बी व्हेरी फ्रायटन्ड ऑफ देम. जेव्हा त्या ट्रोजन लोकांनी त्यांना बाहेर काढलं खेचून त्या व्यक्तीला, तेव्हा तो व्यक्ती असा भासत होता की जणू काही तो खूप घाबरलेला आहे. When he was commanded to tell them why the Greek had gone and why they had left this horse behind, he pretended to tremble very much and refused to speak. म्हणजे जेव्हा ट्रोजन लोकांनी त्यांना विचारलं की तू इथं का, म्हणजे हा घोडा इथं ग्रीक लोकांनी का ठेवला आहे, तर तो बोलण्यासाठी त्याने नकार दिला आणि खूप थरथर कापत होता. When at last they threatened to kill him, शेवटी ट्रोजन लोकांनी त्यांना धमकी दिली की आम्ही तुला मारून टाकू. ही स्पोक अँड टोल्ड देम दिस फॉल्स टेल. तर तेव्हा त्याने त्याची जी खोटी कथा होती ती सांगितली. टेल म्हणजे कथा. द ग्रीक्स आर टायर्ड ऑफ द लॉंग वॉर अँड हॅव सेल्ड अवे इन देअर शिप्स, ही सेड. तो म्हणाला की ग्रीक लोक युद्धाने खूप कंटाळून गेलेले होते आणि ते त्यांच्या शिप घेऊन निघून गेले आहेत. बट दे आर अफ्रेड ऑफ द लॉंग ओएज होम टू. परंतु ओएज म्हणजे समुद्र प्रवास, तर त्यांना हा जो घरी परतण्याचा जो लांब समुद्र प्रवास होता त्यासाठी त्यांच्या मनामध्ये भीती होती. अँड सो दे हॅव मेड धिस हॉर्स. आणि त्यामुळे त्यांनी हा घोडा बनवला. अँड लेफ्ट इट ॲज ॲन ऑफरिंग टू द गॉड ऑफ द सी. आणि त्यांनी समुद्र देवताला तो घोडा प्रदान केला. दे वॉन्टेड ऑल्सो टू किल मी. ते व्यक्ती मला मारून टाकण्याचा प्रयत्न करत होते. अँड ऑफर मी ॲज अ सॅक्रिफाईस टू गॉड सी गॉड. आणि ते मला समुद्र देवतेला देत होते, म्हणजे माझा बळी देत होते. बट आय एक्सकेप. परंतु मी पळून आलो. अँड हिट फ्रॉम देम. आणि त्यांच्यापासून लपून बसलो. बट व्हाय डिड द ग्रीक्स मेड सच अ ह्यूज हॉर्स, सम ऑफ द ट्रोजन्स आस्क. परंतु काही लोकांनी त्यांना विचारलं की त्यांनी हा घोडा इथं का ठेवला आहे. अँड द कनिंग ग्रीक मेड धिस रिप्लाय. तेव्हा तो लबाळ जो ग्रीक होता त्याने उत्तर दिलं, इफ दे हॅड मेड अ स्मॉलर ऑफरिंग यू माईट हॅव टेकन इट इन टू युअर सिटी. तेव्हा तो म्हणाला की जर त्यांनी छोटा घोडा बनवला असता तर कदाचित तुम्ही त्याला तुमच्या राज्यामध्ये घेऊन जाऊ शकले असते. देन द लोक वूड हॅव गॉन टू द ट्रोजन्स. तेव्हा ते जे दैव असतं ते दैव तुमच्या बाजूने गेलं असतं. अँड नॉट टू द ग्रीक्स. आणि ते ग्रीक लोकांच्या बाजूला नसतं. दॅट इज व्हाय दे मेड इट टू बिग टू गो इनसाइड युअर गेट्स. त्यामुळे त्यांनी तो घोडा मुद्दाम असा मोठा बनवला की त्यामुळे तो तुमच्या गेटच्या आतमध्ये येऊ शकणार नाही. द ट्रोजन्स वेअर डिलायटेड टू हिअर दिस. परंतु ट्रोजन लोकांना खूप आनंद झाला जेव्हा त्यांनी हे ऐकलं. द ग्रीक हॅव गॉन दे सेड अँड द वॉल आर नो लॉंगर नेसेसरी. जेव्हा
ते ग्रीक लोक खूप म्हणजे आनंदाने पागल होऊन गेले. अँड दे वॉल्स आर नो लॉंगर नेसेसरी, लेट अस मेक अ होल इन द वॉल अँड ड्रॅग द हॉर्स इन. तेव्हा त्या लोकांनी ठरवलं की आपण काय करू की आपली जी भिंत आहे ती भिंत आता आपल्याला गरज नाही, कारण युद्ध संपलेलं आहे. आपण भिंतीमध्ये होल करूया आणि तो घोडा आतमध्ये खेचत आणूया. देअर वाईज प्राइस्ट वॉर्न देम नॉट टू डू सो. परंतु त्यांचा जो हुशार पंडित होता त्या पंडितांनी त्यांना असं करायसाठी नकार दिला. इट मे बी अ ट्रिक दॅट विल रुन अस, ही सेड. तो म्हणाला की कदाचित त्यांची ही युक्ती असू शकते, असा तो म्हणाला. यू विल ब्रिंग डिझॅस्टर ऑन द सिटी इफ यू ब्रेक डाऊन द वॉल. तेव्हा ते म्हणाले की जर तुम्ही हे भिंत तोडून टाकली तर आपल्या शहरावरती कोणतं मोठं भयंकर संकट कोसळू शकतं. बट दे वेअर सो एक्सायटेड दॅट दे पेड नो अटेन्शन टू हिज वर्ड. परंतु ते एवढे आनंदित झाले होते की त्यांनी त्यांच्या शब्दाला किंवा त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. दे ब्रोक डाऊन पार्ट ऑफ देअर स्ट्रॉंग वॉल इन ऑर्डर टू ड्रॅग द हॉर्स इन. तेव्हा त्यांनी त्या भिंत तोडून टाकली, मजबूत भिंत, आणि तो घोडा आतमध्ये खेचत आणला. ऑल दॅट डे द ट्रोजन्स फिस्टेड अँड ड्रँक अँड सेलिब्रेटेड. त्या दिवशी सर्व ग्रीक लोकांनी फिस्टेड म्हणजे मेजवानी केली, ड्रँक आणि दारू वगैरे पिली, अँड सेलिब्रेट आणि अशा प्रकारे त्यांनी उत्सव केला. आफ्टर ऑल देअर सेलिब्रेशन दे वेंट टू स्लीप अँड स्लेप साऊंडली. आणि जेव्हा सेलिब्रेशननंतर ते झोपायला गेले आणि गाढ झोपेमध्ये गेले. स्लीप साऊंडली म्हणजे गाढ झोपेमध्ये गेले ते. बट दॅट डे ऑफ द रिजॉयसिंग वॉज सून फॉलो बाय अ नाईट ऑफ टेरर अँड डेथ. परंतु तो आनंदमयी जो दिवस होता त्याच्यानंतर अशी भयानक आणि मृत्यूची रात्र येणार आहे असं त्यांना माहीत नव्हतं. द ग्रीक शिप हॅड नॉट सेल्ड फार. परंतु ग्रीक लोकांच्या जे काही जहाज होते ते दूर गेलेले नव्हते. ॲज सून ॲज दे वेअर हिडन बाय ॲन आयलँड. जास्त दूर गेलेले नव्हते आणि ते एका बेटाच्या मागे लपलेले होते. दे हॅड लोवर्ड देअर सेल्स अँड ड्रॉप्ड अँकर्स. त्यांनी नाव लपून बसवले. त्याने त्यांचा जो अँकर होता, अँकर म्हणजेच काय की जहाज थांबवण्यासाठी जे वापरलं जातं त्याला अँकर म्हणतात. ड्रॉप म्हणजे ते जहाज थांबवून ठेवलं होतं. अँड वेटेड फॉर द नाईट. आणि रात्र होण्याची वाट बघत होते. इन द डार्कनेस ऑफ द फ्लीट सेल्ड बॅक. परंतु अंधारामध्ये ते जहाज होते, तो जो ताफा होता, फ्लीट म्हणजे ताफा, जहाजाचा ताफा परत आला. अँड द लीडिंग शिप विच वॉज ॲग्मेनॉन्स बोर अ रेड लाईट हाय ऑन इट्स मास्ट. मास्ट म्हणजे जहाजावरती एक मोठा खांबा असतो, त्यावरती सिग्नल देण्यासाठी काहीतरी लाईट असतो. तो लाल लाईट ॲग्मेनॉन नावाची जी शिप होती, ॲग्मेनॉनची जी शिप होती, जी मुख्य होती, त्यांनी लाल लाईट लावलेला होता त्याच्या खांब्यावरती. द ग्रीक हू वॉज वॉचिंग फॉर द रिटर्न ऑफ द फ्लीट क्रेप टू द वुडन हॉर्स. आणि जे बाकीचे ग्रीक लोक होते ते घोड्यामध्ये लपून बसले होते, ते त्यांच्या इशाऱ्याची वाट बघत होते. अँड गेव द सिग्नल. आणि त्यांनी सिग्नल दिला. द साईड ऑफ द हॉर्स ओपन. आता घोड्याचा दरवाजा उघडला गेला. द ग्रीक क्लाइम्ड आउट. आता जे ग्रीक लोक होते ते पटापट बाहेर उड्या टाकल्या त्यांनी. अँड ओपन द गेट्स. आणि त्यांनी गेट उघडलं. द होल ग्रीक आर्मी एंटर द स्लीपिंग सिटी. आणि पूर्णची पूर्ण जे ग्रीक योद्धे होते, सर्व सैनिक होते, ते शहरामध्ये प्रवेश केला त्यांनी. इमिडिएटली द ग्रीक्स सेट फायर टू हाऊसेस अँड टावर्स अँड पॅलेसेस अँड बिगॅन टू बर्न अँड किल. आणि त्यांनी मोठमोठे जे दीपस्तंभ होते, पॅलेसेस, महाल होते आणि घर होते, सर्वांना काय केलं तर आग लावायला सुरुवात केली. ट्रॉय वॉज फिल्ड विथ द साईट ऑफ लिव्हिंग फ्लेम अँड द साऊंड ऑफ शाउटिंग. ट्रॉय जे शहर होते ते पूर्णपणे एका आगीच्या गोळ्याप्रमाणे आणि ओरडण्याच्या आवाजाने भरून गेलं होतं. अँड द नॉईज ऑफ वेपन्स. आणि शस्त्रांचा आवाज येत होता. अँड क्राईज ऑफ वीपिंग वुमन. आणि रडणाऱ्या स्त्रियांचा आवाज येत होता. द स्लीपिंग ट्रोजन्स स्प्रँग आउट ऑफ देअर बेड्स. झोपलेले जे ट्रोजन होते ते त्यांच्या झोपेतून पटकन उठून उभे राहिले. बट दे वेअर टेकन बाय सरप्राईज. परंतु त्यांच्यासमोर तर एक आश्चर्यच घडलं होतं. देअर इनेमीज वेअर राईट इनसाइड देअर वॉल. त्यांचे जे शत्रू होते त्यांच्या भिंतीजवळ आलेले होते. अँड मेनी ऑफ द ट्रोजन्स वेअर किल्ड बिफोर दे कुड पुट ऑन देअर आर्मर. आणि काही ट्रोजन जे लोक होते ते
त्यांचे शस्त्र पकडायच्या अगोदरच मरण पावले. अँड सीज देअर वेपन, म्हणजे ते शस्त्र घ्यायला गेले आणि तेवढ्यातच त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे या सैनिकांनी त्यांना मारून टाकलं. अ ब्राईट लाईट लीट अप अँड द नाईट स्काय ॲज पॅलेसेस अँड हाऊसेस टेम्पल्स अँड टावर्स वेंट अप इन फ्लेम, म्हणजे शुभ्र प्रकाशाने रात्री जे आकाश होतं ते भरलेलं होतं. महाल, घरे, मंदिरं आणि जे उंच मनोरे होते सर्व जे ते आगीने जळत होते. द ट्रोजन्स फॉट ॲज वेल ॲज दे कुड, ट्रोजन लोकांनी जेवढं त्यांना शक्य होतं तेवढं त्यांनी युद्ध केलं. बट इट वॉज ऑल इन व्हेन, परंतु त्याचा काही फायदा झाला नाही. ओल्ड किंग प्राइम वॉज किल्ड विथ ऑल हिज ब्रेव्ह सन्स, जो राजा होता प्राइम, तो राजा म्हणजे म्हातारा होता, तो त्याच्या मुलासोबत मारला गेला. हेक्टर्स वाईफ अँड हिज ओल्ड मदर अँड सिस्टर वेअर कॅरीड ऑफ अ स्लेव बाय द कॉन्क्वेअर्स, आणि त्या हेक्टर आणि त्याची जी बायको होती, हेक्टरची बायको आणि त्याची म्हातारी आई आणि त्याची बहीण त्यांना गुलाम म्हणून नेण्यात आलं. देअर फेट वॉज इन कॉन्ट्रास्ट टू हेलेन्स व्हेन किंग मेनलॉस रश्ड थ्रू द सिटी. Their fate was in contrast to Helen's when King Menelaus rushed through the city. आता जे हेलेनचं जे लक होतं ते पलटून गेलं आणि किंग मेनलॉस घाईघाईने पळत सुटला शहरामधून. लुकिंग फॉर हर, तिच्यासाठी. अँड फाउंड हर इन हर पॅलेस, आणि त्याने तिला त्याच्या महालामध्ये शोधलं. शी हंग हर हेड इन शेम, तिने तिची मान लाजेने झुकवली. अँड सॉरो ॲज शी फेस हर फॉर्मर हजबंड, तिने तिच्या पतीला बघून तिला लाज वाटली आणि दुःखाने तिने तिची मान खाली घातली. हर व्हॉइस वॉज चोक्ड विथ इमोशन अँड शी कुड नॉट स्पीक, तिचा जो गळा होता तो भरून आलेला होता भावनांनी आणि ती बोलू शकत नव्हती. बट मेनलॉस फॉरगेव हर अँड शी वेंट बॅक विथ हिम, आणि शेवटी मेनलॉसने तिला माफ केलं आणि ती त्याच्यासोबत परत निघाली. फॉर इट वॉज ओनली ॲफ्रोडाईट हू हॅड टर्न हर हार्ट अवे फ्रॉम हर होम अँड हर हजबंड अँड हर चाइल्ड, म्हणजे तिच्या घरापासून पळून जाण्यासाठी तिच्या मुलांना सोडून जाण्यासाठी आणि तिच्या पतीला सोडून जाण्यासाठी ॲफ्रोडाईट जबाबदार होते. व्हेन मॉर्निंग केम, म्हणजे जेव्हा सकाळ झाली, नथिंग वॉज लेफ्ट ऑफ द प्राऊड, आता सकाळ जेव्हा झाली तेव्हा गर्व करण्यासारखं काहीही उरलेलं नव्हतं. रिच अ सिटी दॅट हॅड रेजिस्टेड अटॅक फॉर 10 years, श्रीमंत असं जे शहर होतं ज्याने 10 वर्ष अटॅक सहन केला. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे द फॉल ऑफ ट्रॉय, आता बघा इथं हा ॲफ्रोडाईट शब्द आला आहे. तर ह्या ॲफ्रोडाईट जबाबदार होता, याचा अर्थ काय झाला की तो एक ग्रीक देवता आहे. ठीक आहे, तुझ्या देवतेमुळे असं घडलं असं त्यांचं म्हणणं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथंच आपला हा पाठ समाप्त झालेला आहे. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.